खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मतीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षापासून जुनी असलेली विहीर गेल्या 60 वर्षांपूर्वी याकडे दुर्लक्ष करण्यात आले। कालांतराने ती विहीर मुजून गेली व तिचे वैशिष्ट्य गमावले। आता पॅस फाउंडेशन, AKP फेरोकास्ट आणि बेमको यांच्या वतीने या विहिरीस पुनरुज्जीवन देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। जवळजवळ 30 फूट खोली असणाऱ्या या निळ्या पाण्याची विहीर उन्हाळ्यात देखील काठोकाठ भरलेली असेल। ही विहीर दररोज अंदाजे 1000 टँकर पाणी पुरवू शकते आणि ती कोरडी पडणार नाही। ही शहरासाठी निर्माण झालेली नवीन संपत्ती आहे। आता ही विहीर बांधून लवकरच तिच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात येणार आहे। माझं नाव सूर्यकांत इंडलगेकर, मी पॅस फाउंडेशनचा डायरेक्टर असून आज आपण इथे टीचर कॉलनी इथल्या विहिरीपाशी आलो आहोत। ही विहीर 150 वर्षापूर्वीची विहीर असून ही विहीर पडली होती, मुजली होती आणि या विहिरीला नवीन पुनर्जीवन देण्यासाठी पॅस फाउंडेशनने पुढाकार घेतला आणि आज ही विहीर पुनर्जीवित होऊन आज भरपूर पाणी असं इथं साठलं आहे आणि हे पाणी कमीत कमी 1500 टँकर पाणी असेल। हे पाणी जरी तुम्ही रोज काढला तरी परत नव्याने 1500 टँकर एका रात्रीत तयार होतं आहे। तर बेळगावकरांना खरोखरच पाण्याचा खजिना गावला आहे आणि आम्ही या पाण्याचा उपयोग लोकसेवेसाठी करणार आहोत। लोकेशन हे टीचर कॉलनी खासबाग इथली वेल आहे। ही विहीर ब्रिटिशकालीन असून या ब्रिटिशकालीन विहिरीला मतीकोप विहीर असं म्हणतात। विनोद कोलकर, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।